ती परत घेणार ही मी नोटीस आणि तुम्ही काही परत लिहून देणार आहात? मी ही जो नोटीस पाठवलेली मी ते सगळा विषय म्हणजे त्यांच्यावर जे पण ॲलिगेशन केलेले मी ते परत घेत आहे आणि हा मी विषय आजच्या आज सगळं क्लोज करत आहे. मी काय अर्ज पाठवलं की मी वकील थ्रू नोटीस पाठवलंय. मी माझ्या वकिलाला सुद्धा सांगितलंय की यापुढे काही त्यांच्यावर पुढे केस वगैरे नोटीस त्यांना पाठवू नये. मागे घेतलं म्हणजे काय, तुम्ही परत लिहून देणार आहात की? हा मी लिहून देणार आहे. जय हिंद, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, राज्याचे सध्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून खळबळजनक आरोप करण्यात आलेले आहेत सध्या. आणि या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर जी काही नोटीस आहे ती बजावण्यात आली होती. आणि या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून यांच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी, हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत करण्यात आली होती. परंतु बघा पुढे काय झालं. तर ह्या विवाहितांची काही वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. तर त्या विवाहितांनी नेमकं नोटीसमध्ये काय लिहिलं होतं हे आपण एवढं मत बघणार आहोत. बघा, सिद्धांत शिरसाट यांची ओळख 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आमच्यात रिलेशनशिपला सुरुवात झाली. दरम्यान त्याच काळामध्ये चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या. तसेच सिद्धांतने माझ्याबरोबर शारीरिक संबंध देखील ठेवले. सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं. धमक्यात देऊन माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला असा आरोप सध्या जे काही विवाहित महिला आहे त्यांनी सिद्धांत शिरसाटवरती केला आहे. बघा, लग्नानंतर सिद्धांतच्या वागण्यात नेमका बदल झाला हा सुद्धा त्यांनी प्रमुख आरोप त्या महिलेने लावलेला आहे. बघा, सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले असून त्यांचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत असं त्याचं महिलेचं मत आहे. विवाहित महिलेने या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहेत की दरम्यान लग्नच नाही तर सिद्धांत यांच्या सोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली. मात्र त्यांनी जबरदस्तीने गर्भात करून घेतला असंही त्या विवाहित महिलेने म्हटलं आहे. पुढे पोलिसाकडे तक्रार देऊनही पुढे तक्रार घेतली गेली नाही ते सुद्धा आरोप आहे त्यांच्याकडे. बघा, तू जर पोलिसाकडे तक्रार दिली तर तुझं कुटुंब उच्च करून टाकेन. सिद्धांतशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला आणि अशी धमक्या त्यांनी देऊ लागला. बघा, मला छत्रपती संभाजीनगर येथील घरी नेण्यास सुद्धा त्यांनी म्हणजे तिला नकार दिला. यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडीस आल्यावर त्यांनी धमकी देण्यास त्या महिलेला सुरुवात केली. आणि असं सुद्धा म्हणलेलं आहे की पोलिसाकडे जर तक्रार केलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलेने म्हटले आहे. संजय शिरसाट यांच्या पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांचे वडील राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, त्यामुळे कारवाई झाली नाही असा आरोप देखील या नोटीसमध्ये या महिलेने केलेला आहे. 7 दिवसाच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यासारख्या विविध कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं जे काही या विवाहित महिलेचे वकील आहेत चंद्रकांत ठोंबरे यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं. परंतु तुम्ही आता पाहिलं असेल की बऱ्याच न्यूजमध्ये किंवा इतर या महिलेने स्पष्ट आता सध्या माघार घेतलेली आहे. तिला कुठलीही कोर्ट कचेरी किंवा काही करायचे नाही तर या महिलेने माघार घेतलेला आहे. उद्या जर ह्या महिलेने माघार घेतली तर उद्या वैष्णवी हगवणे यासारखं प्रकरण होणे ही एक आपण देवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि ह्या राजकारणामध्ये सध्या सर्वत्र विरोध होत होता की जे काही अंबादास दानवे असू द्या किंवा जे काही सुषमा अंधारेताई असू द्या यांनी सुद्धा जे काही संजय शिरसाट आहेत संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री जे काही संजय शिरसाट आहे यांचा राजीनामा सुद्धा मागण्यात आला होता. ह्या राजीनाम्यामुळेच त्या महिलेवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकण्यात आला आणि तिला अखेर
केस माघारी घेण्यास भाग पाडलं. यामध्ये बघा पैशाचा व्यवहार असू शकतो किंवा धमकी असू शकते. तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तर या तुमच्या जी काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कराल अशी अपेक्षा करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावं ही अपेक्षा धरतो आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद.